नमस्कार मित्रांनो, धारूर शहरातील मिलिया प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गैरव्यवस्थापनाविरोधात पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षण विभाग कार्यालयासमोर उपोषण करून शाळेच्या वेळेबाबत ठाम मागणी केली होती. शासन नियमानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत शाळा चालवावी अशी पालकांची मागणी होती. पण दुर्दैवाने शाळेच्या व्यवस्थापनाने आणि मुख्याध्यापकांनी या मागणीची योग्य दखल घेतली नाही. जिल्हा परिषद विभागाने आधीच शाळेला नोटीस बजावली होती. मात्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ती नोटीस केराच्या टोपलीत टाकल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. आता परिस्थिती अशी आहे की अनेक आंदोलने, उपोषणे, निवेदने देऊनही तोडगा न निघाल्याने पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्त महाराष्ट्र राज्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांचे म्हणणे आहे की शाळेच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वेळेवर अध्यापन होत नाही. मुलांच्या भविष्याशी खेळ खेळला जात आहे. शिक्षण विभागालाही वारंवार निवेदन देऊन काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्हाला लोकायुक्तांकडे दाद मागावी लागत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही पालकांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की शिक्षण हा विद्यार्थ्याचा हक्क आहे. जर एखादी संस्था त्यासोबत अन्याय करत असेल तर आम्ही न्याय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढू. या सर्व घडामोडींमुळे शासनालाही प्रश्नचिन्ह लागले आहे. शिक्षण विभागाने वेळेवर कठोर कारवाई केली नाही. पालकांना वारंवार आंदोलन करावे लागले. आता पालक आणि कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे की पुढील काही दिवसात लोकायुक्तांकडे औपचारिक तक्रार दाखल केली जाईल. त्यानंतर कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे करण्यात येईल. मित्रांनो, धारूर सारख्या छोट्या शहरात मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या लढ्याचा शेवट काय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धारूर येथील मिलिया शाळेतील गैरव्यवस्थापनाविरोधात पालकांचा संघर्ष ही होती आजची खास बातमी. धन्यवाद.